नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. श्रोते हो, बाबूराव नाळकर लिखित आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे चंद्रा. या कथेचा पुढील 11वा भाग. पोलिसांच्या वायरलेस मोटरीच्या करण्याचा आवाज घुमत असताना चंद्राने मोटर उभी केली व गोलंदाजाने ती जागा ओळखली. त्याच ठिकाणी दुसऱ्या एका मोटारीतून बसून त्यानं इन्स्पेक्टर मुकेश बरोबर गप्पा गोष्टी केल्या होत्या. ती अवघ्या 36 तासांपूर्वीचीच गोष्ट होती. पण त्या 36 तासात एवढ्या गोष्टी घडल्या होत्या की ज्या 36 वर्षात घडल्या नव्हत्या. बहुधा त्याही वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हुकमामुळे मुकेश त्याचाच शोध करत असणार. तिनं इंजिन बंद केलं होतं. ती अगदी शांत बसली होती आणि मजेत दिसत होती. तिनं त्या रात्री एकाचा खून केला आणि दुसऱ्याचा खून करण्यासाठी तिनं मदत केली होती. या गोष्टीवर त्याचा विश्वासही बसेना. मी तुमची ती यादी पाहिली, ती विचारी मुद्रेने म्हणाली. त्या यादीत माझंही नाव आहे. मी काय केलंय? पण जर तुम्हाला मी हवी असेल तर हे ठिकाण माझा निकाल लावण्यासाठी सोयीस्कर आहे. नाही चंद्रा, मी तुझ्या नावापुढे प्रश्नचिन्ह लिहिण्यास गडबडीत विसरलो, तो म्हणाला. तू म्हणजे एक रहस्य आहेस. तू बॅनर्जी बरोबर टेलिफोनवरून बोललीस तेव्हाच मी प्रथम तुझा आवाज ऐकला होता. त्यानंतर मी तुला मोरा बरोबर पाहिलं आणि तू दिलेल्या पिस्तुलामुळेच मी त्या जागेतून बाहेर पडू शकलो. तू कोण आहेस? कोण? या प्रकरणात स्वतःला का गुंतवलायस तू? आता ते तुम्हाला समजलं ना? समजले? चंद्रा, तू आज रात्री मधूला जो बडाबाबूचा निरोप सांगितलास ते सर्व खोटं होतं ना? हो, ते खोटं होतं, ती म्हणाली. पण तुम्ही यादीत बडाबाबूचंही नाव लिहिलंय. तुम्ही त्यालाही गाठणार आहात का? हो, तो तर मुख्य सूत्रधार आहे. तुम्ही फारच निश्चयी दिसता. तुम्ही एकटेच आहात हे खरं आहे ना? हो, हे एकट्याचंच काम आहे. मला हे प्रकरण संपवून समाप्त हे शब्द लिहिण्याची घाई झाली आहे. चंद्रा, पण मी आता थोडा थकलो आहे. मला वाटतं मी बडाबाबूचा शोध लावू शकेन, ती सहज स्वरात म्हणाली. पण तू त्याला ओळखतेस ना? त्याला ओळखणारी मी एकटीच आहे, ती म्हणाली. तो अत्यंत रहस्यमय माणूस आहे असं म्हणतात, तो म्हणाला. तू त्याला केव्हापासून ओळखतेस? 3 वर्षापूर्वी तो बडाबाबू बनला नव्हता. ज्यावेळी कोणीही त्याच्याबद्दल ऐकलं नव्हतं तेव्हा त्याची आणि माझी ओळख झाली. त्यानं मला एक कल्पना सांगितली. ती चांगली होती. त्याला हव्या असलेल्या माणसांशी कसा संबंध जोडायचा ते मला माहीत होतं. आणि तेव्हापासून आज रात्रीपर्यंत मी त्याची खाजगी सेक्रेटरी म्हणून काम करत होते. म्हणजे आता तू त्याला सोडलंस की काय? नाही, मी फक्त विचार बदललाय. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा त्याची योजना जरी चांगली होती तरी ती फार तर 1 आठवडा टिकेल अशी मला कल्पना होती. त्यानं सर्वांवर मात केली. फक्त माझ्याशिवाय तो प्रत्यक्ष कोणालाच भेटला नाही. माझी त्याला भीती वाटली नाही. मोरान आणि चाचा रहिमाननं तो कोण हे शोधून काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण तो कोण आहे हे शेवटपर्यंत समजलं नाही. सुरुवातीला त्याच्याजवळ 1 लाख रुपयाचे भांडवल होते. त्यानं पहिली कामगिरी माझ्या मध्यस्थीने मोराकडून करवली. त्यावेळी त्यानं एका बड्या माणसाला पळवून त्याच्या सुटकेसाठी त्याच्याकडून 5 लाख रुपये मिळवले होते. ती सुरुवात होती. त्यानंतर त्यानं अनेक कामं हाती घेतली व ती मोरा आणि चाचा रहिमानला हाताशी धरून यशस्वी केली. तो आपल्या योजना आधीच आखत असे. त्यानं सर्व तपशील आधीच ठरवला असे. त्यामुळे त्याच्या मदतनीसांना आपापली कामं सफाईने उरकता येत. थोड्या अवधीत कलकत्ता शहरातील बदमाश त्याला देव मानू लागले. त्यानं आपली एक कंपनी स्थापन केली आणि बदमाशांना आपले भागीदार बनवले. त्यानं त्या कंपनीची काय व्यवस्था केली आहे? कारण बदमाशांच्या दृष्टीने पैशाचीच बाब महत्त्वाची असते. सर्व पैसे बँकेत ठेवण्यात आले आहेत. तेथे प्रत्येक बड्या बदमाशाचे वेगळे खाते. त्या प्रत्येक खात्यात दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करण्यात येते. मीच ते पैसे भरलेत, त्यामुळे मला सर्व माहीत आहे. बाकीच्या पैशाचे एक वेगळे खाते आहे. सुरुवातीला असं ठरवण्यात आलं होतं की संयुक्त कंपनी फक्त 3 वर्ष अस्तित्वात राहावी. त्यानंतर फायद्याची जी रक्कम आहे त्याची सारखी विभागणी व्हावी आणि नंतर ज्याने त्याने आपल्या मार्गाला लागावे. पण तुम्ही आल्यामुळे आता फायद्याची रक्कम मिळवणारे फार थोडे भागीदार शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कोणाला तरी बराच पैसा मिळणार आहे व 3 वर्षाची मुदतही संपत आली आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस त्या खात्यात 70 लाख रुपये जमा झाले होते.
गोलंदाजाला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. आता चाचा रहिमान आणि मोरा ठार झाले होते. आता त्या आवाडव्या रकमेची वाटणी करण्यास किती भागीदार शिल्लक राहतील याचा तो विचार करत होता. त्यांची संख्या अर्थातच मर्यादित असणार. तुम्हाला आणखीन काही माहिती हवी आहे का? तिने विचारलं. हो, बडाबाबू कोण आहे तू मला सांगितलं पाहिजेस, तो म्हणाला. मला ते सांगता येणार नाही, ती मान हलवत म्हणाली. मी त्याचं नाव कोणालाही सांगणार नाही. तो कुठे सापडेल ही माहिती इतरांना देणार नाही, असं मी सुरुवातीलाच त्याला वचन दिलेलं आहे. पण समज जर मी त्याला कुठे योगायोगानेच पाहिलं आणि हाच बडाबाबू आहे असं ओळखलं तर वचनभंग होणार नाही ना? तसं करता येईल, ती विचार करत म्हणाली. तुम्ही कलकत्त्यात आलात तेव्हापासून तुम्हाला पाहण्याची माझी इच्छा होती आणि पाहिल्यानंतर मला इतर सर्व नकोसे झाले. पण आता मी तुम्हाला कुठे सोडू आणि त्यानंतर तुम्हाला हवी असलेली माहिती सांगण्यासाठी कुठे भेटू? त्यानं क्षणभर विचार केला. तो गिरीश बाबूंचा सेक्रेटरी या नात्यानं ग्रँड हॉटेलात सुरक्षित होता आणि त्याचे दुसरे ठिकाण नव्हते. तुला किती वेळ लागेल? त्यानं विचारलं. मी तुम्हाला 1.5-2 तासाच्या आत माहिती देऊ शकेन. त्याला एक कल्पना सुचली आणि त्याने कालीघाटातील केशवचा पत्ता सांगितला. तू तिथं फोन कर, तो म्हणाला. मी बहुधा तिथे नसेन, पण मला तुझा संदेश लागलीच मिळेल. तू केशवला काही सांगण्यास हरकत नाही, तो माझा माणूस आहे. ठीक आहे गोलंदाज, नंतर कदाचित आपल्याला एकमेकांबरोबर बोलण्यास जास्त वेळ मिळेल, ती म्हणाली. तिनं आपलं तोंड त्याच्याकडे वळवलं होतं. त्यानं तिचं चुंबन घेतलं व तो खाली उतरला. त्याबरोबर तिनं हसतच मोटर सुरू केली. तो तिच्याबद्दल विचार करत चालतच ग्रँड हॉटेलकडे गेला. तिथून ते हॉटेल जवळ होतं. तो पाठीमागल्या लिफ्टनं 4थ्या मजल्यावर गेला. तो आता थकला होता. त्याचा उजवा हातही ठणकत होता. त्यामुळे तो स्वतःवर चिडला होता, कारण त्यानं सुरू केलेल्या युद्धाची निर्णायक अवस्था जवळ आली होती आणि यावेळी त्याला बुद्धीबरोबर आपल्या सर्व शक्तीचीही गरज होती. बिचारे गिरीश बाबू आपली वाट पाहत बसले असणार असे त्याने बैठकीच्या खोलीतील दिव्यांच्या प्रकाशावरून दुरून ओळखले. आपल्याला परत येण्यास उशीर झाला म्हणून त्यांना अतिशय चिंता वाटत असावी अशी त्याची खात्री होती. पण त्याने बैठकीच्या खोलीत पाऊल टाकले आणि तो दचकला. तिथे गिरीश बाबू नव्हते. त्यांच्याऐवजी 2 आडदांड माणसं तिथे होती आणि त्यांनी त्याच्यावर पिस्तूल रोखले होते. सभ्य गुरुस्त हो, नमस्ते. आपण कोण? गोलंदाजाने विचारले. आम्ही कोण हे तुला माहीत नसणारच, त्याच्यातील एकाने जबाब दिला. नाही, तुमचे चेहरे माझ्या ओळखीचे नाहीत. मी तुमच्याबद्दल तर्क केला तर तो कदाचित चुकीचा ठरेल. तेव्हा तुम्हीच स्वतःची ओळख करून देणे चांगले. आम्ही CID अधिकारी असून इन्स्पेक्टर मुकेशचे मदतनीस आहोत. बरं, छान ओळख झाली, गोलंदाज हसून म्हणाला. तुम्हाला माझा निरोप मिळाला असणार. तुझा निरोप? हो, मीच तुम्हाला निरोप पाठवून इथे बोलवलं होतं ना. गोलंदाज बोलत असताना जलद विचार करत होता. कोणीतरी त्याच्याबद्दलची माहिती दिल्यामुळे मुकेशचे खास मित्र राजू आणि गजू तिथे आले होते. पण पोलिसांना ते कोणी कळवलं? चंद्राने? पण तिला तर त्याचा पत्ता माहीत नव्हता. तर मग पापू गेला त्या रात्री भेटलेल्या त्या टॅक्सी ड्रायव्हरनं. पण तो टॅक्सी ड्रायव्हर तरी त्याचा कसा पाठलाग करणार होता? तुला आमच्याबरोबर काय बोलायचं होतं? मी तुम्हाला बडाबाबूबद्दल माहिती देणार होतो, गोलंदाज म्हणाला. असं काय? राजू मान हलवत म्हणाला. पाजी माणसा, बडाबाबूनंच टेलिफोन करून आम्हाला कळवलं की गोलंदाज गिरीश बाबू नावाच्या एका माणसाबरोबर ग्रँड हॉटेलात राहतोय आणि आम्ही तुला ओळखले. तू गोलंदाजच ना? तुम्ही माझा इतक्या चातुर्यानं शोध लावला त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. तुमच्यासारख्या धुरतांना अधिक माहितीची गरज नसणारच. आम्हाला तुझ्याकडून खूप माहिती हवी आहे, राजू म्हणाला. तो तुझा साथीदार गिरीश बाबू कुठे आहे? मला मुळीच माहीत नाही. राजू आणि गजू पुढे सरकले आणि राजूनं पुन्हा मोठ्याने विचारलं. गिरीश बाबू कुठे आहे? गोलंदाजाने फक्त मान हलवली. राजू रागानं त्याचा उजवा हात पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला गोलंदाजाची जखम झाली आहे ते कळलं. त्यानं त्याचा कोट बाजूला सरकवून उजव्या खांद्यावरील बँडेज बघितलं. तुला ही जखम कशी काय झाली? एक डास चावला होता मला. असं काय? राजूनं त्याचा हात घट्ट धरला आणि म्हणाला. कलकत्त्याच्या पोलिसांना तुझ्यासारख्या बदमाशाचं तोंड कसं उघडायचं हे बरोबर माहिती आहे. आम्ही तुला. त्याच वेळी दरवाजावरील घंटा वाजली आणि राजू दचकून आपल्या जोडीदाराला म्हणाला. गजू, तू दार उघड बघू. बहुधा तो गिरीश बाबूच आला असणार. पण दार उघडताच इन्स्पेक्टर मुकेश आत आला. त्यानं दोन्ही हात कमऱ्यावर ठेवून राजूला विचारलं. हा कोण?
साहेब, हाच तो गोलंदाज. असं? पण तुम्ही मला आधी माहिती न देता येथे का आलात? साहेब, आपला वेळ वाचवण्यासाठी, राजू म्हणाला, आणि अर्थातच ते खोटं होतं. गोलंदाजाला पकडण्याचा मान आपल्याला मिळावा असं राजूला वाटणं स्वाभाविक होतं. ठीक आहे राजू, तू आता खाली जाऊन एक टॅक्सी गाठ. तोपर्यंत मी गोलंदाजाला घेऊन खाली येतो. नंतर तू घरी जाऊन विश्रांती घे. मी गोलंदाजाला सांभाळीन आणि गजू तू इथेच थांब. गिरीश बाबू येथे येताच त्याला अटक करून CID ऑफिसात घेऊन ये. लागलीच त्याप्रमाणे व्यवस्था झाली आणि थोड्याच वेळात मुकेश गोलंदाजासह टॅक्सीने तिथून निघाला. वाटेत त्या दोघांचं काहीच बोलणं झालं नाही. मुकेशनं CID ऑफिसात न जाता वाटेत एका घराजवळ आपली टॅक्सी थांबवली आणि गोलंदाजाचा हात धरून त्याला घरात नेले. मी इथे राहतो. तिथल्या बैठकीच्या खोलीत गोलंदाजाला बसवल्यानंतर मुकेश म्हणाला, आपल्याला या ठिकाणी आरामात बोलता येईल. मुकेशनं आपल्या नोकराकडून दोघांसाठी काहीतरी खाद्यपदार्थ मागवले. तेवढ्या अवधीत गोलंदाजानं बैठकीच्या खोलीवरून नजर फिरवली. जागा अगदी साधी पण आरामशीर होती. गोलंदाजाला पण भूक लागली होती. त्या दोघांनी प्रथम काहीतरी खाल्लं. नंतर मुकेशनं स्वतःची आणि गोलंदाजाची सिगरेट पेटवली आणि तो समोरच्या खुर्चीत बसला. गोलंदाज, तू मूर्ख आहेस, मुकेश म्हणाला. आपण सर्वच मूर्ख आहोत, गोलंदाज म्हणाला. पण तू सर्वात अधिक मूर्ख आहेस. माझं तुझ्याबरोबर पूर्वी बोलणं झालं आहे. गेल्या 3 दिवसात तू अगदी मूर्खासारखा वागलास. तू आतापर्यंत जिवंत कसा राहिलास हेच मला समजत नाही. ज्याच्यासाठी मी गेले 3 वर्ष धडपडत आहे ते काम 3 दिवसात पूर्ण करणे हा मूर्खपणा नाही का? पण ते जाऊ दे. तुझ्यात कधी बदल होणं शक्य नाही. तू बडाबाबूच्या किती जवळ पोचलायस? तुमच्या त्या मूर्ख राजू आणि गजूनं मला अडवलं नसतं तर आणखी 1 तासाच्या आत मला त्याच्याबद्दलची माहिती मिळणार होती, गोलंदाज म्हणाला. मुकेशनं मान हलवली. तू ती माहिती कुठून मिळवणार आहेस हे मी विचारत नाही. तू फार जलद हालचाली करतोस, पण तुझ्यासारखा माणूस एखाद्या लहानशा गोळीने इतका हैराण होतो हे वाईट. मुकेशने जणू काही गोळी या शब्दावर जोर देण्यासाठी खिशातलं पिस्तूल काढून ते टेबलावर उडवलं. या असल्या प्रकरणात पिस्तुलाला फार महत्व असतं, मुकेश म्हणाला. जर पिस्तुलाच्या गोळीने तुझ्या खांद्याला जखम झाली नसती तर तू राजू गजूच्या हाती सापडला नसतास. आताही हे पिस्तूल तुझ्या हाती सापडलं तर तू माझ्या हातातून निसटून जाऊ शकशील. मुकेश, या उंदरा मांजराचा खेळ खेळू नका, गोलंदाज म्हणाला. तो तुमच्यासारख्याला शोभत नाही. पण मुकेशने जणू काही त्याचं बोलणं ऐकलं नव्हतं. तो पुढे म्हणाला, मी मूर्खाप्रमाणे गजूला हॉटेलात थांबवले आहे आणि राजूला त्याच्या घरी पाठवले. लोक म्हणतील गोलंदाजाने मुकेश सारख्या हुशार अधिकाऱ्याच्या हातावर तुऱ्या दिल्या आणि अशा प्रकारे तू माझ्या हातातून निसटलास तर माझी नाचक्की होईल. पण सकाळ उजाडेपर्यंत ती गोष्ट जनतेला समजणार नाही आणि तेवढ्या अवधीत कितीतरी गोष्टी घडू शकतील. त्या बड्याबाबूची साऱ्या बंगालला दहशत वाटते. 3 वर्ष त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी केलेले सर्व प्रयत्न फुकट गेलेत. समज तू माझ्या हातातून निसटलास आणि मी बड्याबाबूला पकडू शकलो तर लोक माझी नाचक्की करणार नाहीत, उलट माझ्या नावाने जयघोष करतील आणि त्या गडबडीत गोलंदाज निसटला तर कोणालाही वाईट वाटणार नाही. कदाचित आनंदच होईल. पण समजा तुम्हाला बडाबाबू सापडला तर काय होईल, गोलंदाजानं विचारलं. कारण त्याला आतापर्यंत कोणीच पाहिलेलं नाही. तोच बडाबाबू आहे, तुम्ही सिद्ध कसं करणार? तुमच्याकडे पुरावा काय आहे? मला पुराव्याची गरज नाही, मुकेश म्हणाला. उदाहरणार्थ तुझ्यासारख्या माणसानं त्याला माझ्या स्वाधीन केलं आणि हाच बडाबाबू आहे असं सांगितलं तर ते माझ्या दृष्टीने पुरेसं आहे. आणि तू म्हणतोस तसला पुरावा मी मिळवीन. एकदा तो माझ्या हाती सापडला की त्याचा कबुली जबाब कसा मिळवायचा ते मी बघीन. त्याचे 1500 बॅरिस्टर आला तरी तो त्याचा कबुली जबाब नाहीसा करू शकणार नाही. गोलंदाज, तू ती चिंता करू नकोस, मी पुरावा मिळवीन. गोलंदाजाने पुढ्यातले पेय संपवले आणि दुसरी सिगरेट पेटवली. त्याच्यात निर्माण झालेला नवा उत्साह त्याचा थकवा आणि वेदना दूर पळवीत होता. पुन्हा त्याचे भाऊ स्फुरण पावत होते. आशा, धैर्य, शक्ती आणि लौकिक यांनी तो प्रफुल्लित बनला होता. तो गोलंदाज होता आणि मुकेश त्याला आव्हान देत होता. ते आव्हान स्वीकारण्याची त्याची तयारी होती. तो उभा राहिला. त्याने आपला हात त्या पिस्तुलाकडे सरकवला. ते आपल्या हाती सापडेल अशी त्याला फारशी आशा वाटत नव्हती. मुकेश काही सामान्य माणूस नव्हता. पण मुकेशचं त्यावेळी गोलंदाजाकडे लक्ष नव्हतं. तो खिशातील काडेपेटी शोधण्यात गर्क झाला होता. गोलंदाजाने पिस्तूल उचलले आणि खिशात घातले. मुकेश सिगरेट पेटवीत म्हणाला, त्या पिस्तुलाची नीट काळजी घे. ते माझं फार आवडतं आहे.
मुकेश, मी तुमचा आभारी आहे. मी प्रतीक्षा करतो की उद्या 9:30-10च्या सुमारास मी बडाबाबू तुमच्या स्वाधीन करीन किंवा स्वतः स्वाधीन होईन. तुम्ही याच ठिकाणी माझी वाट पहा. तू बाहेर जाण्यापूर्वी तुझं तोंड स्वच्छ कर, कपडे झटकून साफ कर. नाहीतर मवाली म्हणून वाटेतला कोणताही पोलीस तुला अडवेल. 10 मिनिटांनंतर गोलंदाज त्या घरातून बाहेर पडला. मुकेशनं त्याला खुर्चीवरून उठूनही बघितलं नाही.